नमस्कार. आजच्या भागामध्ये इथे मानसीचा फोन आता बाहेरच राहिलेला असतो आणि तेवढ्यात रणजितचा फोन येतो. तेव्हा इथे तेजस आता मानसी नसल्यामुळे तिचा फोन उचलतो. तेव्हा तो आवाज ऐकतो तर त्याला रणजितचा आवाज येतो. रणजित म्हणत असतो, की "मिस मानसी, उद्या तुम्हाला लवकर ऑफिसला यावं लागणार आहे, कारण तुमचं प्रेझेंटेशन आहे. आणि काल काय झालं होतं, म्हणजे आईच्या घरी सगळं ठीक आहे ना? तुम्ही घाईघाईमध्ये निघून गेलात म्हणून विचारतोय." तेव्हा इथे तेजस म्हणत असतो, की याचा अर्थ मानसी रणजितच्या ऑफिसमध्ये काम करतात आणि त्यांनी ही गोष्ट माझ्यापासून लपवून ठेवली, मला सांगितलं का नाही? तेवढ्यातच मानसी तिथे आता पाणी घेऊन येते आणि तिकडे रणजित हॅलो हॅलो करत आता फोन कट झालेला असतो. मानसी म्हणते, "हे घ्या, पाणी घ्या." तेवढ्यातच ते तेजस म्हणतो, की "तुमचा फोन इथे राहिला होता." तेव्हा मानसी म्हणते, "हां, ठीक आहे ना मग. फोन तुमच्याकडेच राहिला होता ना. आणि तसंही एवढ्या रात्री आता मला कोण फोन करणार आहे? मग राहिलं तरी चालेल." त्यानंतरला इथे आता माणसे म्हणते, "हे घ्या राष्ट्रहित, तुम्ही पाणी प्या आणि आता लवकर झोपायला चला. कसं आहे ना, उद्या सकाळी मला लवकर उठायचं आहे आणि ऑफिसला सुद्धा लवकर जायचं आहे म्हणून." तेव्हा तेजस म्हणतो, "हो, मला माहिती आहे." आणि तो मनामध्ये म्हणतो, की "उद्या तुमचं प्रेझेंटेशन आहे ना, मग तुम्हाला लवकर आता झोपावंच लागेल." आणि तेवढ्यातच तिथे तेजस म्हणत असतो, "आज जसा उशीर झाला तसा उशीर उद्या व्हायला नको, म्हणून आपण लवकरच निघूया." तेव्हा इथे माणसे म्हणते, "अगदी बरोबर." त्यानंतरला इथे आता तेजस विचारामध्ये असतो, की मानसीने मला का नाही सांगितलं? त्या रणजितच्या ऑफिसमध्ये काम करतात आणि इथे आता तेजसला खूपच आश्चर्य वाटलेलं असतं या गोष्टीचं. तेव्हा मानसी म्हणते, "राष्ट्रहित येत ना?" तेव्हा तेजस म्हणतो, "हो, येतोय ना." तर इथे मानसी म्हणत असते, की "तेजस, तुम्ही खरंच खूप चांगले आहात. मला प्रत्येक वेळेला तुम्ही समजून घेता आणि म्हणूनच मला तुमच्यापासून आता कुठलीही गोष्ट लपवायची नाही आहे. मी रणजितच्या ऑफिसमध्ये काम करते, ही गोष्टसुद्धा लवकरात लवकर मला तुम्हाला सांगायची आहे, कारण गोष्टी क्लिअर असलेल्या कधीही चांगल्या." त्यानंतरला मानसी असा विचार करत असते. तेवढ्यातच तेजस तिथे येऊन उभा राहिलेला असतो. तेव्हा मानसी म्हणते, "राष्ट्रहित चला." तेव्हा तेजस म्हणतो, "हो, मी येतोय. हा खिळा बाहेर आलाय, तेवढं मी काढून टाकतो, नाहीतर लागेल कोणाला तरी." असं म्हणून तो म्हणतो, "तुम्ही जा, झोपा." आणि ती आता तिथून गेल्यानंतर तेजस अंगणामध्ये जातो. तिथून एक दगड घेतो आणि तो खिळा आता ठोकून काढून टाकण्याचा प्रयत्न करत असतो. तेव्हा त्याला आठवत असतं, की तो रणजितला म्हणालेला असतो, की "इथे माणसे काम करतात ना, त्यांनाच भेटायला आलोय." तेव्हा रणजित म्हणतो, "हो का? मला तर माहितीच नाही आहे, की त्या इथे काम करतात. मी कामानिमित्त इथे आलो होतो, म्हणून तुमच्याशी तरी भेटणं झालं." त्यानंतरला इथे तेजसला त्यावेळेला खरंच वाटलेलं असतं, की तिथे रणजित हा कामाच्या हिशोबाने आलेला आहे. पण तेव्हा तो तिथे तेजसबरोबर खोटं बोललेला असतो आणि तेव्हा इथे तेजसला राग आलेला असतो. तो रागारागाने तो खिळा काढण्याचा प्रयत्न करत असतो. तेव्हा तिथे आता तेजसचं मन त्याच्याजवळ बोलायला येतं. तेव्हा तेजसचं मन म्हणतो, "अरे वाह! काय काय झालं तरी काय तेजस? अरे कसला एवढा राग काढतोयस तू?" तेव्हा तेजस म्हणतो, "मला कसलाही राग आलेला नाही आहे." तेव्हा तेजसचं मन म्हणतो, "हो का? अरे पण नेमका तुला कसला राग आलाय? म्हणजे मानसीने तुला हे सांगितलं नाही, की ती रणजितच्या ऑफिसमध्ये काम करते, याचा तुला राग आलाय? की मानसी रणजितच्या ऑफिसमध्ये काम करते, याचा तुला राग आलाय?" तेव्हा इकडे तेजस म्हणतो, "मला कशाला राग येईल? मला राग यायचं काही कारण नाही आहे. त्या कुठेही काम करू देत." तेव्हा इकडे तेजस म्हणतो, "हो का? अरे पण तसं दिसत नाही आहे. तू जेलस होतोयस असं वाटतंय मला. म्हणजे माणसे आता रणजितच्या ऑफिसमध्ये काम करते, ती जर तुझ्यापासून दूर गेली तर? म्हणजे एवढी चांगली मुलगी तुझ्यापासून दूर गेली तर तुला ते चालणार आहे का? तेव्हा आता बघ रे बाबा, तुला काय करायचं आहे ते." तेव्हा इथे तेजस म्हणत असतो, "मला काही फरक पडत नाही. तसंही त्यांना माझ्यापासून आता दूरच लोटायचं आहे मला." तेव्हा इकडे तेजसच्या हाताला आता खिळा लागतो आणि दगडसुद्धा. तेव्हा त्याच्या बोटातून रक्त यायला लागतं. तेव्हा माणसे तिथे येते आणि म्हणते, "राष्ट्रहित काय झालं? अहो किती लागलंय तुमच्या बोटाला, रक्तसुद्धा येतंय. तुम्ही पण ना अजिबात लक्ष देत नाही." आणि ती आपल्या ओढणीने त्याचं बोट पुसायला जाणार. तेवढ्यातच तिथे तेजस म्हणतोय, "ठीक आहे, ठीक आहे. 1 मिनिट थांबा." आणि तो आपल्या खिशातून एक रुमाल काढतो आणि म्हणतो, की "एवढी काळजी करायची गरज नाही आहे तुम्हाला, कळलं ना? जा जाऊन झोपा तुम्ही." तेव्हा मानसी म्हणते, "तेजस काय झालंय? तुम्ही माझ्याबरोबर असं का बोलताय?" तेव्हा तेजस म्हणतो, "कसं बोलतोय मी? म्हणजे एवढी तुम्हाला काळजी खरंच करायची गरज नाही आहे. अति काळजी करताय तुम्ही."
तेव्हा मानसी म्हणते, तुम्ही दुसरं कुणाचा तरी विचार करत होता ना, म्हणून तुमच्या हाताला लागलं. कशाला असं करायचं? बघितलं ना किती लागलंय तुम्हाला. आणि ती तेजसच्या हातातून रुमाल घेते आणि म्हणते, जमतंय का तुम्हाला? नाही ना, द्या माझ्याकडे. आणि ती आता बोट रुमालाने व्यवस्थित बांधून देत असते. तेव्हा इकडे तेजस आपल्या मनामध्ये म्हणत असतो की मिस लकी चार्म, मी तुम्हाला या बंधनातून मोकळं करायला बघतोय. मी ही गाठ आपली सैल करायला बघतोय आणि तुम्ही तेवढीच ती गाठ घट्ट करण्याचा प्रयत्न करताय आणि हेच कुठेतरी थांबलं पाहिजे. तेव्हा इकडे तेजस म्हणतो, बास झालं, चला आता झोपायला. तेव्हा ती म्हणते, रक्त थांबत नाहीये, मी त्याच्यावरती हळद लावू का? तेव्हा तेजस म्हणतो, नाही नको, त्याची काही गरज नाही आहे. आणि तो सरळ आता आतमध्ये निघून येतो. तेव्हा मानसीला कळत नाही की तेजस नेमका तिच्याबरोबर असा का वागतोय. तर इथे सकाळी आता उठून मानसीने सगळा ब्रेकफास्ट वगैरे तयार केलेला असतो आणि ती तात्यांसाठी आता चहासुद्धा कपामध्ये ओतून ठेवते. तेवढ्यात तिथे आभा येते आणि म्हणत असते की वहिनी बघ ना, अगं तात्या अडगळीच्या खोलीमध्ये जाऊन बसलेत, स्वतःला बंद करून घेतलंय तिथे आणि माझ्याबरोबर बोलतसुद्धा नाही आहेत. मला त्यांना खरं सांगायचं आहे, हे सगळं खोटं आहे, म्हणजे असं काही नाही आहे, त्यांचा गैरसमज मला दूर करायचा आहे. तेव्हा मानसी म्हणत असते की मग तू त्यांच्याशी बोल ना आणि सगळे गैरसमज दूर कर. मी त्यांच्यासाठी चहा ओतलाय, मी देऊन येते. तेव्हा इथे आभा म्हणते की वहिनी माझ्याकडे देतेस का? मी तात्यांना चहा घेऊन जाते आणि त्यांना सांगते की तुम्ही असा विचार करू नका, असं काही नाही आहे, त्यांचा गैरसमज दूर करते. तेव्हा मानसी म्हणते, ठीक आहे, तू जा त्यांच्याशी व्यवस्थित बोलून घे. कारण कसं असतं ना, योग्य वेळी जर बोललं नाही तर गोष्टी पराकोटीला जातात. त्यापेक्षा आधीच सगळं बोलून गोष्टी क्लिअर केलेल्या कधीही चांगल्या. त्यानंतरला विनीतचा आभाच्या मोबाईलवरती फोन येतो. तेव्हा इथे आता मानसी म्हणत असते की आभा, विनीतचा फोन आहे, मी उचलला तर चालेल का? तेव्हा आभा म्हणते, ठीक आहे. तेव्हा इथे विनीत म्हणत असतो, आभा अगं सगळं काही ठीक आहे ना तिथे? तू कशी आहेस? तू बरी आहेस ना? तेव्हा मानसी म्हणते की विनीत, अरे मी मानसी बोलते. तेव्हा इकडे विनीत म्हणतो, हां मानसी, अगं काल सगळेजण बोलले असतील ना आभाला, आभाला खूप ओरडले का गं? पण मी खरं सांगतोय, आभाची या सगळ्यामध्ये खरंच काही चुकी नाही आहे अगं. तेव्हा इथे मानसी म्हणत असते, विनीत तुला एवढी काळजी करायची गरज नाही आहे. मी आणि तेजस आम्ही आहोत आभाजवळ तिला सांभाळायला, तू नको एवढी काळजी करू. तेव्हा विनीत म्हणतो की मानसी यार, बरं झालं तुम्ही तिच्याजवळ तिथे आहात, नाहीतर तिला अजून किती ऐकावं लागलं असतं काय माहिती. तेव्हा मानसी म्हणते, विनीत तुला एक विचारू का? म्हणजे तुझ्या मनामध्ये आभाबद्दल तसं काही नाही आहे ना? तेव्हा विनीत म्हणतो, नाही गं मानसी, तसं नाही आहे, खरंच तसं काही नाही आहे. तेव्हा मानसी म्हणते, आणि तसं काही असेल ना तर मनामध्ये येण्याच्याच आधी ते बाजूला काढून टाक, कळलं ना? नाहीतर उगाच नाती खराब होतील. तेव्हा विनीत म्हणतो, नाही तसं काही नाही आहे. तेव्हा इथे आभा त्यांचं बोलणं ऐकत असते. मानसी म्हणते, आभा तुला काही बोलायचं होतं का? तेव्हा आभा म्हणते, नाही. ते म्हणते, जा मग तात्यांना तू चहा देऊन ये. त्यानंतरला इथे आता मानसी येते आणि म्हणते की हे बघा राष्ट्रहित, तुम्ही लवकर नाश्ता करून घ्या, आपल्याला ऑफिसला लवकर जायचं आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं ना मला लवकर पोचायचं आहे. तेव्हा इकडे तेजस आपल्या मनामध्ये म्हणत असतो, हो मला माहिती आहे ना, तुमचं ऑफिसमध्ये प्रेझेंटेशन आहे, म्हणजे मी अजून अंधारातच आहे असं वाटते का तुम्हाला? असं तो आपल्या मनामध्ये म्हणतो. त्यानंतरला विनोद म्हणत असतो, दे गं बाई दे, आधी मला दे, मला खूप जास्त भूक लागली आहे. तेव्हा मानसी म्हणते, हो देते ना, आणि ती विनोदलासुद्धा ब्रेकफास्ट देते. त्यानंतर तिथे दिनेश येतो. दिनेश आल्यानंतर मानसी म्हणते, दिनेश दादा या ना, नाश्ता करून घ्या. तेव्हा दिनेश म्हणतो, तू द्यायची गरज नाही आहे मला, मला देवाने हात दिलेत, मी स्वतःच्या हाताने घेईन आणि खाईन, कळलं का? तेव्हा विनोद म्हणतो, मी देऊ का तुम्हाला नाश्ता? तेव्हा दिनेश विनोदकडे रागाने बघायला लागतो. विनोद म्हणतो की त्याला हात आहेत, तो घेईल हाताने. त्यानंतरला मानसी म्हणते, दिनेश दादा हे बघा, तुम्ही प्लीज पोटभर नाश्ता करून घ्या. तेव्हा दिनेश म्हणतो की हा नाश्ता कुणी केला आहे? आई कुठे आहे? तेव्हा मानसी म्हणते, मी केलं आहे दिनेश दादा, काय झालं? तेव्हा दिनेश म्हणतो, मला नको आहे हा नाश्ता, आणि तो आता उठून जात असतो. तेव्हा मानसी म्हणते, दिनेश दादा प्लीज, माझं काही चुकलं आहे ना तर तुम्ही मला प्लीज माफ करा, पण माझा राग तुम्ही असा अन्नावरती काढू नका, हवं तर मी तुम्हाला हात जोडते, मी तुमच्या पाया पडते.
तेव्हा इथे तेजस म्हणतो, तुम्ही का पाया पडताय? तुमची काही चुकी नाही आहे. तेव्हा दिनेश म्हणतो, तू गप्प बसा, जास्त काही बोलू नकोस. तेव्हा मानसी म्हणत असते, की मला फक्त एवढंच म्हणायचं होतं, की कुणावरतीही हात उगारणं चुकीचं. जर आभाचं चुकलं होतं, तर तुम्ही तिला समजून सांगायला हवं होतं. मला एवढंच म्हणायचं होतं. तरीसुद्धा तुम्हाला माझा राग आला असेल, तर मी हात जोडून तुमची माफी मागते. तेव्हा इकडे मानसी म्हणते, तेजस, आपण मोठ्यांची माफी मागितली तर आपण लहान होत नाही आणि नातीसुद्धा सुधारतात. तेव्हा तेजस म्हणतो, ठीक आहे दादा, तुला खरंच जर माफी मागून बरं वाटत असेल ना, तर मी सुद्धा हात जोडून तुझी माफी मागतो. प्लीज आम्हाला माफ कर, पण असा अन्नावरती राग काढू नकोस आणि हा विषय आता बंद करून टाक. तेव्हा इथे दिनेश म्हणतो, की तुझी नाटकं बंद करा, माझ्यासमोर ती चालणार नाहीत. असं म्हणून दिनेश आता रागानेच तिथून निघून जातो. तेवढ्यातच तिथे गायत्री आहे. त्याने म्हणते, काय सकाळ सकाळ माझ्या नवऱ्याबरोबर भांडलात की काय तुम्ही दोघंजणं? तेव्हा इथे माणसे आणि तेजस दोघेही गप्पच बसतात. तेव्हा विनोद म्हणत असतो, अहो बघा ना दीदी, इथे नाश्तासुद्धा नाही केला हो त्यांनी. मीच घेतो त्यांचा नाश्ता. कसं आहे, अन्न वाया जायला नको ना, आणि जाऊन रूममध्ये खातो. तेव्हा इथे गायत्री म्हणत असते, कसं आहे ना तेजस, मी आत्तापर्यंत तुला बोलत होते, की सही कर, सही कर, प्रॉपर्टीच्या पेपरवरती सही कर. आता मी तुला काही बोलणार नाही आहे, कारण मला या घराची काळजी होती. हे घर पाडून मला इथे छान उंच मोठा टॉवर बांधायचा होता आणि म्हणून मी तुमच्या पाठी लागले होते. पण आता त्याची गरज वाटत नाही आहे, कारण कसं आहे ना, आता भावांमध्ये वाद होत आहेत. त्याच्यामुळे हे घर आधीच तुटलं आहे. त्याला अजून मी काय तोडणार ना. फक्त मला सासूबाईंचं वाईट वाटतं, कारण या घरामध्ये त्यांना भांडणं, वाद अजिबात आवडत नाही. आणि आता 2 भावंडांमध्ये एवढी भांडणं होत आहेत ना, त्याच्यामध्ये बिचाऱ्या सासूबाईंना खूप जास्त त्रास होतो आहे. तेव्हा इकडे आता मानसी गायत्रीला म्हणत असते, गायत्री मॅम, तुम्ही तरी नाश्ता करून घ्या ना. तेव्हा गायत्री म्हणते, की माझा नवरा नाश्ता न करता ऑफिसला गेला आहे. माझ्या घशाखाली घास तरी उतरणार आहे का? तेव्हा इकडे तेजसला माहिती असतं, की गायत्रीची ही सगळी नाटके चालू आहेत. तर इथे तात्या आता अडगळीच्या खोळीमध्ये बसलेले असतात. त्यांना असं वाटत असतं, की आभा चुकीची आहे. तेव्हा आभा तिथे चहा घेऊन येते आणि म्हणते, तात्या, हे बघा, मी तुमची माफी मागते आणि मी खरंच सांगते, असं काही नाही आहे. तुम्ही गैरसमज करून घेतलात. मी खरं सांगते तुम्हाला, असं काय असतं तर मी तुम्हाला सांगितलं असतं ना. तेव्हा तात्या म्हणतात, आभा, हे बघ, मी तुझ्यावरती विश्वास ठेवतोय. खरंच असं काही नाही आहे ना? तेव्हा आभा म्हणते, नाही तात्या, खरंच असं काही नाही आहे. तेव्हा इथे तात्या म्हणत असतात, की आभा, तुझ्याकडून मला अपेक्षा आहेत. जर मला नंतरला कळलं, की तू मला फसवलेस आणि तुला पाठीशी घालणारी लोकंसुद्धा या घरात आहेत, तर मी कुणाची हयगय करणार नाही. तुला आणि तुला पाठीशी घालणाऱ्या लोकांना मी या घरामध्ये थारा देणार नाही, असं तात्या म्हणतात. त्यानंतरला इथे तेजस आता जे लकी चार्म असतं ते बाजूला काढतो आणि म्हणतो, की हे माझ्याकडे आहे म्हणून तुमच्यासारखी चांगली मुलगी माझ्या नशिबात आहे. म्हणून आता ते नशीबच मला बदलायचं आहे. हे लकी चार्म मी तुमच्या बॅगमध्ये ठेवतो आहे आणि आता सगळं काही तुमच्या मनाप्रमाणे होऊ दे. त्यानंतरला तेजस ते लकी चार्म आता मानसीच्या बॅगमध्ये ठेवतो आणि तो सरळ आपली बॅग घेऊन तिथून निघून जातो. तेव्हा इथे मानसी येते, आपली पाण्याची बाटली, डबे बॅगमध्ये ठेवते आणि आता ऑफिसला जायला निघणार. तेवढ्यातच तिथे आभा येते आणि म्हणते, वहिनी, अगं मी तात्यांजवळ बोलले, तात्यांना माझी बाजू पटवून दिली. त्यांना आता माझ्यावरती विश्वास बसलाय. तुला माहिती आहे, ते चहासुद्धा प्यायले. तेव्हा इकडे मानसी म्हणते, बघितलंस ना आभा, म्हणजे आपल्या माणसांजवळ आपण बोललो ना, त्यांच्या मनातले गैरसमज दूर केले, की सगळं काही अगदी व्यवस्थित होतं. ह्या गोष्टी आहेत ना, वेळच्या वेळी क्लिअर झालेल्या कधीही चांगल्या असतात अगं. आणि इथे माणसे आपल्या मनामध्ये म्हणते, की मलासुद्धा राष्ट्रहित आणि माझ्यामधल्या गोष्टी क्लिअर करायच्या आहेत. त्यांना सांगायचं आहे, की मी रणजीतच्या ऑफिसमध्ये काम करते. आबा म्हणते, काय गं वहिनी, काय झालं? तेव्हा मानसी म्हणते, नाही काही नाही गं, चल मी पण जाते, मला उशीर होतोय. तेव्हा इकडे मानसी आता बाहेर येऊन बघते तर काय, तिथे तेजस नसतो आणि त्याची गाडीसुद्धा नसते. तेव्हा ती इकडे तिकडे आता तेजसला बघत असते, कारण असं एकदाही झालेलं नसतं, की तेजस मानसीला न सांगता ऑफिसला गेलेला असतो. तेव्हा इथे मानसी तेजसला शोधत असताना छाया तिथे येते आणि म्हणते, काय गं मानसी, काय झालं? कुणाला शोधतेस तू इकडे तिकडे? तेजसला शोधतेस का? अगं तो तर गेला ऑफिसला. का, त्याने तुला सांगितलं नाही का? न सांगता गेलाय.
"का गं मानसी, असं का केलं तेजसने?" असं आता छाया मानसीला म्हणत असते. मानसीला सुद्धा खूप आश्चर्य वाटलेलं असतं. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे आता बॅगमध्ये हात टाकल्यानंतर मानसीच्या हातामध्ये ते लकी चार्म येतं. तेव्हा इथे मानसी म्हणते, की "लकी चार्म हे माझ्या ह्याच्यामध्ये काय करतंय? मी तर राष्ट्रहितला दिलं होतं." तेव्हा काजल तिथे येते आणि म्हणत असते, की "मानसी, अगं काल इथे तेजस आले होते. त्यांनी तुला सांगितलं नाही का?" तेव्हा इकडे रणजित विचारत असतो, की "मानसी, काल मी फोन केला होता तुम्हाला विचारायला, की घरी सगळं काही ठीक आहे की नाही आणि ऑफिसला लवकर या प्रेझेंटेशन आहे म्हणून. पण तुम्ही तिथून काही बोललाच नाहीत. तुम्ही फोन कट केलात. का हो असं केलंत तुम्ही? सगळं काही ठीक आहे ना?" तेव्हा इकडे मानसीला कळतं, की रात्री फोन केला होता याचा अर्थ तेजसने तो फोन उचलला असेल आणि ऑफिसमध्ये आल्यानंतर त्यांना कळलं असेल, की मी रणजितच्या ऑफिसमध्ये काम करते. तर इकडे मानसी आता तेजसला फोन करते. तेव्हा तेजस म्हणतो, की आता लगेच फोन उचलला तर इकडे एवढं इझिली अवेलेबल आहे असं वाटेल त्यांना. त्यांना थोडा राग येऊ दे. तेव्हा इकडे मानसी म्हणते, की राष्ट्रही त्यांना कळलंय म्हणूनच ते आता कालपासून माझ्याबरोबर वेगळे वागत आहेत, असं मानसी आता स्वतःलाच म्हणत असते.